तो दहशतवाद्यांना हम्म. म्हणजे 2016ची जे टेररिझम होता, बुराणवाणीच्या बरोबर. ला खात्मा त्याचं केल्यानंतरचं जे होतं तो स्थानिक होता. तो हम्म. खोऱ्यातनं आला होता. म्हणजे 16-17 वर्षाची पोरं कधी हातात बंदूक न घेतलेली ती बंदूक घेत होती, आणखीन बाहेर पडत होती, आणि ती अक्षरशः म्हणजे त्यांचं लाईफ काही दिवसांपुरतं होतं. म्हणजे हम्म. तुम्ही जर तिथल्या सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा यंत्रणेतल्या कोणाला विचारलं तर हे तरुणांचं एकदा बंदूक हातात घेतल्यानंतर त्यांचं लाईफ किती बाबा, तर हम्म. जास्तीत जास्त 6 महिने. हा, हा. त्याशिवाय त्याच्या पलीकडं नाही. ही पोरं मारली जातात कारण त्यांनी हम्म. हातात बंदुका घेतल्यात. हम्म. ते जर गोळी चालवत असतील तर त्यांना मारलं जातं, कारण ते दहशतवादी झालेले आहेत. तर हम्म. अशा पद्धतीने ते खोऱ्यातली होती. आता जे आहे ते पाकिस्तान कडून आलेले म्हणजे अफगाणिस्तानातून, पाकिस्तानातून अशा पद्धतीने बाहेरून आलेली आहेत. हम्म. त्यांना स्थानिक पातळीवरती कुठेतरी आश्रय मिळतो आहे, आणि त्याच्या मदतीने ते करतात. म्हणजे 4 जे कोणी संशयित होते त्यातले 2 हम्म. हे स्थानिक. खोऱ्यातलेच होते ना, हम्म. स्थानिकच होते. हम्म. आनंदनाग मधले होते, आनंदनाग जिल्ह्यातले होते.